अमीन भाई आगे बढ़ो। मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे की जे जगातलं उत्कृष्टात उत्कृष्ट संविधान आहे ते संविधान यांना मोडायचंय। गेल्या लोकसभेच्या वेळेला त्यांची घोषणा होती अबकी बारच्या इन्हें फिरले लाइन लाके रखा है लड़की के पौने का लाइन है, मुड़ से पानी आ रहा है, लड़की को पता है। हाँ वैसा डर नहीं है, लड़की को बताया मैंने, फोटो में भी निकाल के भेज देता हूँ। पौने का लाइन उधर लड़की के जरा आके पाइप पड़ा है, आगे का पैसा नहीं देगा तो मैं मेरे जेब से डाल के बैठा हूँ। हाँ 3 ही तो दे देता है, एक नाला बेकार निकला ना, उसको पकड़ का पानी मिल रहा है, वो पैसा देने को जाएगी नहीं। ये तकलीफ है, वो तकलीफ है। ठाकरे यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा, कुणाचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद। माझं नाव राजू फोडकर आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबादेवी विधानसभा संघटक आहे। आणि तुम्हाला असं वाटतंय की जर महाविकास आघाडीची सरकार आली तर विकासाचं कामावर लक्ष दिलं जाईल किंवा काहीतरी वेगळं बदल होणार आहे? हो नक्कीच होणार आहे, कारण उद्धव साहेबांनी अगोदर ते करून दाखवलं आहे, फक्त त्यांना कोविडमुळे संधी मिळाली नव्हती। परंतु आता जर आमची सत्ता आली आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होतीलच तर त्यावेळेला नक्कीच या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम असा विकास होईल। तुमच्या मतदारसंघातून विकासाचं असं कोणते कामं होतं ज्याच्यावर सरकारने लक्ष नाही दिलं होतं आणि तुमची अपेक्षा आहे की ते आता ह्या महाविकास आघाडीची सरकार येईल तेव्हा तो करणार? आमच्या विभागामध्ये जी अनधिकृत बांधकाम आहेत किंवा जे फेरीवाले आहेत अनधिकृतरित्या रस्त्यावर बसलेले त्याच्याकडे महाविकास आघाडीचं सरकार, महानगरपालिका ताब्यात असलेला महायुतीचं सरकार माफ करा महायुतीचं सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि त्यामुळे रस्त्यावरचे अनधिकृत फेरीवाले तिकडच्या स्थानिक दलालांनी वाढवलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या उमरखाडी, डोंगरी, भेंडी बाजार, पायधुनी यासारख्या विभागामध्ये खूप ट्रॅफिकची अडचण होते। एक्सपेंशन बहुत छोटी चीज है। देश को कालिना विधानसभा मदन मामुनकर। सारे लोगों को एक आना पड़ेगा, एक होना पड़ेगा, साथ में आना पड़ेगा। 100% महाविकास आघाडी एवढी जोरदार चालली, काही फरक पडणार नाही। आता सगळे जरी किती काही ओरडले तरी महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि आदरणीय उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत। दिल्ली सरकार का कामकाज खत्म करने की कोशिश की, उसी अरविंद केजरीवाल को रोकने की कोशिश की जिन्होंने शानदार स्कूल बनाए। नाही आमचे उद्धव साहेब, तुम्हाला आठवतंय कोरोनामध्ये उद्धव साहेबांनी एवढं जबरदस्त काम केलंय, देशामध्ये 5वा नंबर उद्धव साहेबांचा लागलाय आणि आमचं काम कुठे थांबलेलं नाहीये, काम तर जोरात चाललंय आणि ह्याच्या पुढे तर आता तर ह्याच्या पुढे जोरात कामात चालणार आहेत आमचे।
डटी हुई है। मदन अरविंद मामूनकर। केजरीवाल जी का दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या बरोबर मुंबई आणि महाराष्ट्र कमकुवत करण्याच्या कामामध्ये जे मराठी मतावरती, मराठी अस्मितेवरती निवडून आले त्या शिवसेनेचे काही गद्दार आमदार सामील झालेले आहेत। ही महाराष्ट्रासाठी अत्यंत ज्यादा से ज्यादा आम्ही गिरगाववरून आलोय। माझं नाव हर्षा संजय कदम। उमेदवारों को जिताए। आणि काय जय हिंद, जय महाराष्ट्र, उद्धव जय ठाकरे भीम। यांचा विचार ऐकण्यासाठी किती उत्सुक आहात? आम्ही भरपूरच उत्सुक असतो साहेबांचं भाषण ऐकायला आणि साहेबांचं मार्गदर्शन म्हणजे एक नंबर मार्गदर्शन असतं। आम्ही त्यांच्या विचारांनी चालतो आणि बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही चालतो आणि असली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल चिन्हाचीच असली शिवसेना आहे। जाहीर सभा होत आहे यावेळीची जी निवडणूक 17 आहे, नोव्हेंबर। ते खूप महत्त्वाचं वंदनीय आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि स्मृती जर महाविकास आघाडी हा शक्ती दिवस असली तर तुम्हाला म्हणून वाटते विकासांचं काम सर्वजण लक्ष दिलं त्या जाईल? शक्तीस्थळावर जातात, जनताला दर्शन मिळणार घेतात। आहे। हो 100% विकास सगळा चांगला होणार आणि आमची महाविकास आघाडी एक नंबरवरच राहणार आहे आणि आम्हाला सगळीकडे आम्ही जो गिरगाव एरिया फिरलो तो सगळा आम्हाला पॉझिटिव्ह मध्ये दिसतो आहे। आमच्या इकडनं श्री ॲडव्होकेट सॉलिसिटर श्री भैरूलाल चौधरी जैन उभे आहेत, त्यांची उमेदवारी दिली आमच्याकडनं आणि आम्ही त्यांना पूर्णपणे आणायचा प्रयत्न करतो आहे आणि बहुमताने आमच्याकडे निवडून येणार आणि एक नंबरवरती मशालच येणार आमच्याकडे आणि आम्हाला चिन्ह पण नशिबाने एक नंबरवरच मिळाले की आम्ही एक नंबरवरच राहणार आहे आणि उद्धव साहेब नेहमी एक नंबरवर होते। जरी गद्दारांनी त्यांचं चिन्ह आणि नाव घेतलं असेल तरी आम्हाला फरक नाही पडत, कारण का शिवाजी महाराज जेव्हा रात्री लढायला जायचे तेव्हा ते मशाल पेटून जायचे आणि ही मशाल निशाणी आमच्याकडे आहे म्हणून आम्ही मशालवरती पण त्यांना जिंकून दाखवणार।